नमस्कार. TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. श्री क्षेत्र चंदनपुरी येथे वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राच्या कार्यालयालाच टाळे ठोकत आपला संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यावर कोणताही ठोस उपाय केला गेला नसल्याने शेवटी संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयालाच टाळे लावले. चंदनपुरी भारतातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी येथे खंडोबाची मोठी यात्रा भरते. दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे गावात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. गावात अनेक ठिकाणी वीज खांब रस्त्यावरच आहेत. अनेक वीज तार तुटलेली आहे. त्यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. येत्या 25 तारखेला चंदनपुरी येथे खंडोबाची यात्रा भरणार आहे. हे सर्व खांब मिरवणूक मार्गात येत असल्यामुळे अडथळे निर्माण होत असतात. या सर्व समस्यांवर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला तक्रारी केल्या होत्या, मात्र कंपनीने त्यावर कोणतीही पावले उचलली नाही. यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वीज उपकेंद्रालाच टाळे लावले. या आंदोलनाची दखल घेत वीज वितरण कंपनीने ग्रामस्थांना लेखी हमी दिली. त्यानुसार 25 तारखेला सुरू होणाऱ्या यात्रेच्या आधी सर्व वीज खांब रस्त्यावरून हटवले जातील. तसेच विद्युत तारांची देखभाल करून त्यांची सुरक्षितताही निश्चित केली जाईल असे आश्वासन दिले. या हमीवर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. चंदनपुरी ग्रामपालिकेतर्फे महावितरणला वारंवार निवेदन देण्यात आली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. पहिलं निवेदन देण्यात आलं 20/4/2018, दुसरं निवेदन देण्यात आलं 15/4/2023 आणि तिसरं म्हणजे आता लेटेस्ट देण्यात आलं 9/12/2023. या सर्व पोच आम्हाला ग्रामपालिकेच्या फाईलमध्ये लावलेले आहेत. आमचे गावातले प्रमुख कामं होती पोल शिफ्टिंग करणे, घरावरील तार बदलणे, काही विद्युत रोहित्र आहेत, DP आहेत, त्यांचे फूस गेलेले आहेत. त्याच्यातही बरेचसे कामं आहेत. येणाऱ्या काळात 25 जानेवारीला खंडोबा महाराज यात्रोत्सव चालू होणार आहे आणि ज्या मार्गात पालखी मिरवणूक होत असते त्या गल्लींमध्ये मध्येच पोल आहेत जे अनधिकृत आहेत. असे बऱ्याचशा ठिकाणी पोल आहेत, ते पोल शिफ्ट करावे लागणार आहेत. तर यात्रोत्सव आता येणाऱ्या म्हणजे 15 दिवसात यात्रोत्सव चालू होईल. त्याच्या अगोदर हे सर्व कामं व्हायला पाहिजे, परंतु महावितरणने लक्ष दिलं नसल्यामुळे आज आम्ही महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले व आता संबंधित जबाबदार अधिकारी जोपर्यंत येत नाही व लेखी स्वरूपात उत्तर आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही ते कुलूप उघडू देणार नाही. चंदनपुरी गावात हे सबस्टेशन असून त्याचा प्रॉपर चंदनपुरी गावाला कुठल्याही प्रकारचा फायदा नसून ग्रामपालिकेला वेळोवेळी निवेदन द्यावे लागतात. किरकोळ जरी कामं असली तरी त्यांना वेळोवेळी सांगितल्यावर देखील ते करत नाही. त्याच्यामुळे आता हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल. आता संबंधित ज्या अधिकारी जेव्हा येतील लेखी स्वरूपात उत्तर देतील त्यानंतर पुढील निर्णय आम्ही घेऊ. चंदनपुरी ग्रामपालिकेने जे कुलूप बंद आंदोलन केलेले होते आज सकाळपासून, त्या संदर्भात माननीय पंकज वानखेडे साहेब, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण हे स्वतः आले व त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला उद्यापासून तात्काळ ज्या आमच्या मागण्या होत्या, जे आमचे काम होतं ते उद्यापासून तात्काळ चालू करण्यात येईल असे लेखी स्वरूपाचे पत्र आम्हाला दिले. त्याबद्दल आम्ही महावितरणचे धन्यवाद मानतो.